एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल हे काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वर्तुळाकृती चाकाचा परीघ काढावे लागेल. म्हणून चाकाचा परीघ म्हणजे चाकाने कापलेले एका फेऱ्यातील अंतर बरोबर पाय गुणिला डी. आता डी म्हणजे व्यास, तर या ठिकाणी पायची किंमत आहे 22/7 गुणिला डी म्हणजेच या ठिकाणी व्यास दिलेला आहे 0.7. आता 0.7 ने 7 ला जर भाग दिला तर भाग बसतो 10चा, या ठिकाणी उरले 22/10. आता 10 ने 22 ला भाग दिला असता उत्तर मिळते 2.2 मीटर. याचाच अर्थ चाकाचा परीघ आहे 2.2 मीटर आणि चाकाच्या परिघा एवढे अंतर ते चाक एका फेऱ्यामध्ये पार करते. मग एका फेरीत कापलेले अंतर बरोबर 2.2 मीटर असेल तर 5000 फेरीत कापलेले अंतर बरोबर 5000 गुणिला 2.2 करूया. मग आता 5000 गुणिला 2.2 केले असता आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते 11000 मीटर. आणि 11000 मीटर यालाच आपण किलोमीटर मध्ये जर रूपांतर केलं तर 11 किलोमीटर. म्हणजेच त्या बसचे चाक 5000 फेऱ्यामध्ये एकूण 11 किलोमीटर अंतर कापेल.